अमित साटमांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांना एक पत्र लिहिलं। बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलंय। तर घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही असं साटम म्हणाले। अमित साटमांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी राज ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलंय। बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं। या पत्रातून राज ठाकरेंनी फडणवीसांना बाळासाहेब तसेच प्रमोद महाजनांची आठवण करून दिली। या नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांच्या चुकांवरती पांघरूण घातलं नाही अशी आठवण राज ठाकरेंनी फडणवीसांना करून दिली। फडणवीस साटमांच्या असंवेदनशीलतेवरती मौन का बाळगतायत असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला। राज ठाकरेंनी आपल्या पत्रात काय म्हटलंय पाहूयात। राज ठाकरेंच्या पत्रात काय? देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि मलाही वाटत होतं। जेव्हा असले प्रकार होतात आणि त्यावर काहीही खेद तुमच्याकडनं व्यक्त केला जात नाही तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते। तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं काही संकेतांची अपेक्षा कायम असते, मग तो कुठल्या का पक्षाचा असेना, त्याचा अपेक्षाभंग करू नका। अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील। तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही, कुणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही अशी परिस्थिती आहे आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाहीत, त्यामुळे सगळे बेफाम झालेत। तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करतायत, त्याबद्दल तुम्ही काहीही बोलत नाही। तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात, त्यांना तुम्ही काही बोलत नाही। तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय? असं बेफाम वागणाऱ्यांकडनं तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत, पण तुम्ही ते का करत नाही माहित नाही। वेडवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, सगळेच स्वतःसारखे सरळ येतील। तुम्ही सुज्ञ आहात आणि तुमच्याकडून अपेक्षा आहेत। राज ठाकरेंच्या या पत्रावर अमित साटमांनी घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना उत्तर देणार नाही अशी टीका केली। तर तुम्ही फील्डवर राहून काय केलं असा पलटवार संदीप देशपांडेंनी केलाय। हे बघा, कॉन्टेक्स्ट बदलून विपर्यास करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहे हे मला समजत आहे आणि त्यामुळे जे घरामध्ये बसून पोस्ट लिहितात किंवा घरामध्ये बसून स्टेटमेंट देतात यांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। तुम्ही आधी पण फील्डवर होतात, हाच अमित साटम तिथे नाले सफाईची पाहणी करत होता ना। काय झालं त्यांनी? झाडं पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला, तुम्ही फील्डवर होऊन काय उत्तर द्यावं अमित साटमांनी? दरम्यान स्टँडिंग कमिटीमधलं अंडरस्टँडिंग बंद केल्यामुळेच आपल्याला टार्गेट केलं जातंय असं अमित साटम म्हणालेत। अमित साटम यांनी थेट ठाकरेंची शिवसेना आणि मनसेवर निशाणा साधलाय। अमित साटम यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी पोस्ट करत निशाणा साधलाय। गेले 4 महिने मुंबई महानगरपालिकेतली स्टँडिंग कमिटी त्याच्यातलं अंडरस्टँडिंग हे आम्ही बंद केलेलं आहे। मला 2 मोठ्या राजकीय पक्षांनी ज्यांनी आपापसामध्ये युती केली होती त्यांच्या प्रतिनिधींनी मला अप्रोच होऊन स्टँडिंगचं अंडरस्टँडिंग सुरू करा अशा प्रकारची विनंती केली होती, जी आम्ही विनंती धुडकावून लावली होती, कारण आम्ही सांगितलं की मुंबईची महानगरपालिका आम्हाला सुतासारखी सरळ करायची आहे। मुंबईमध्ये एक स्वतःला नेता म्हणवणारा डोनाल्ड डक मोकाट सुटलाय। हा डोनाल्ड डक मुंबईकरांच्या मरणावर हसतो। हा डोनाल्ड डक पाण्यात स्टंट करतो, मीडिया कॅमेऱ्यासमोर पोज देत नौटंकी करत फिरतो, बावसळलाय अगदी। कृपया महापालिका अधिकाऱ्यांना विनंती आहे, कुठे सापडला तर वीरमाता जिजाऊ साहेब उद्यानात सुरक्षित ठेवा, कारण ह्याच्या फिरण्यानं मुंबईकरांचं मनोरंजन कमी आणि संतापच जास्त होतोय, अशी पोस्ट अखिल चित्रे यांनी केली।